ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 8वा. काल आपण त्याला निरोप दिला. याच्यामध्ये मृत्यूच्या समयी नामस्मरण कसं करावं त्या गोष्टी सांगितल्या. निष्काम भावनेने जर सेवा केली असेल तर त्यावेळेला त्याची बुद्धी चालली नाही तर देव म्हणतो मी त्याचा सेवक होईल आणि त्याच्याकडून त्याला आत्मतत्वाच्या पिंजऱ्यात ठेवून त्याच्याकडून नामस्मरण करून घे. या 8-12 माजरी मोठके निमिष भरी देत जाय. पापणी लवतेंवर जाते एवढ्या निमिषभरात तू माझं नामस्मरण केलं तरी चालेल, म्हणजे तुला त्याचा ध्यास लागता लागता तू कंटिन्यू करशील. आता एकदा सांगितलं मोठके निमिष भर देत जाय आणि एकदा सांगतात मरणी जाया जे आठवे ते तेची गती पाविजे म्हणून मातेची स्मरावे सदा तुआ सतत. आणि इकडे मोठके निमिष भर म्हणजे हळूहळू ढाळे ढाळे आपल्याला त्या मार्गाला ती घेऊन जाण्याचा प्रयास करतात. आता इथे सांगितलं की त्यावेळेला स्मरण करत जा माझं नेहमी, पण परत सांगतात की मी काही गॅरंटी देत नाही बाबा त्यावेळेला आठवेलच म्हणून. बरं त्यावेळेला काळ पण अनुकूल पाहिजे. मग त्यावेळेला ते सांगतात की तुला प्रश्न पडला एक अर्चिराधिक मार्ग सांगितलाय, धूम्र मार्ग सांगितला. या दोन मार्गाने एक मनुष्य डायरेक्ट ईश्वर स्वरूपाला प्राप्त होतो आणि जर तो काळ नाही झाला तर मग चंद्रलोकाला जाऊन पुढील भोगता 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 पुन्हा मृत्यू लोकात येतो आणि मग त्याला मोक्ष मिळू शकतो. मग त्यावेळेला अर्जुनाला प्रश्न पडला आयुष्यभर केलेला परमार्थ जर शेवटच्या क्षणाला आठवत नसेल तर मी एवढं करून काय खटाटोप करून उपयोग झाला. कारण त्यावेळेला देव गॅरंटी देत नाही आणि मग देव गॅरंटीचं पण सांगतात. म्हणजे हे एक आपल्याला कळालं पाहिजे कोणता विषय कधी स्वीकारायचा आणि कोणता विषय कधी ड्रॉप करायचा आहे हे पण कळायला पाहिजे. तेवढा सुज्ञ झाला पाहिजे. श्रवण त्याला म्हणतात. श्रवण करताना ते म्हणतात भागवतामध्ये सांगतात श्रवण कसं करायचंय. एखाद्या बाईचं पोरग हरवले आणि 8 दिवस झाले ती शोधती त्याच्यात एक माणूस सूचना सांगायला लागल्यानंतर तो ती बाई जशी मनाचे कान करून ऐकते कुठे काय काय तद्वत आपलं आत्मसुख हरवलेले. परत मला आठवलं भागवतकार सांगतात राजाचं एकुलते एक मुलगा चुकलं का तो जसा सारा मुलूक शोधण्यासाठी जसा अलर्ट राहतो त्याला ताण भूक काही लागणार नाही तद्वत आपल्याला झालं पाहिजे. तसंच परत आता आठवलं नाठवे घरदार ज्यावेळेला आत्मसुखाचं भूक लागलेली असेल तेव्हा काल तुमच्या एका याच्यात आलो होतं कोणासाठी तर आत्मसुखाचं ज्याला भूक लागलेली त्याच्यासाठी एक वाक्य आलं होतं तिथं. त्याप्रमाणे ते म्हणतात मग तुला तसं काही प्रश्न पडू नको देऊ मी तुला आता त्याच्याही वरचढ एक साधन सांगतो आणि ते साधन तो गुप्त आहे आणि त्याची एंट्री 9व्या अध्यायात होती. बघ कशी पायरी पायरी कशी. आणि मग ते जे साधन जाता जाता सांगितलं ह्या अध्यायामध्ये टोटल नाही सांगितलं. मग तुला मी आता असं साधन सांगतो मग मार्गात ते कसा शोधावे म्हणजे कोणत्या मार्गाने जायचं हे तुला विचार करा. आणि कोणे कुठून के जावे कोणे कुठून के जावे. अहो आपल्याला जाणं येणंच नाही आपण जात बी नाही येत बी नाही. मोठमोठ्या ज्या महात्म्यांची वाक्य किंवा आपल्या बाबांचं किंवा ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रात सुद्धा सांगितलं मग माऊली तुम्ही कधी येणार. अरे म्हणले मी जातच नाही तर येण्याचा प्रश्नच नाही येत. कारण आपण ओतप्रोत काय पूर्ण जगभर भरलेले एक ठाई बैसेला परी सर्वत्र नाही एक ठाई बैसेला परंतु तो विश्व झाला आणि सगळीकडे भरून पुरून उरलाय. हे आपलं ओरिजिनल स्वरूप आहे हे समजण्यासाठी बाबा लोकांच्या हातापाया पडायचे बस. तर ते म्हणतात मग तुला कोणे कोठून के जावे जर देश कालधिक आगवे आपणच असे. आता तुमचं त्याच्या याच्यात का देश काय म्हणले तुम्ही आता एक वाक्य व्यापेले लोकत्र जरी देश कालाधिक आगवे देश काळ आणि सगळं आगवे टोटल इतिमभूत आपणच असे. मग तुला काय प्रश्न पडलाय जाण्याचा मरणाचा सुद्धा प्रश्न नाही तुला. मरणावर मात करणार जे साधन तू कुंभाराने केले मरण माझे मरून गेले मरणाला मारणारा साधन आहे. आणि ते साधन कोणतं आहे की देह असो मग भलते तेथे देह असो अथवा जाओ मग भले तेथे देह असो अथवा जाओ परी अबद्य नित्य ब्रह्म भावा बिघाडू नाही. त्याच्यामध्ये सांगतात येणे बोधे जो योगी होय नाही. ओळ कुठे गेली त्याच्यामध्ये ऐसेनी बोधाचे निसुरवाडे काय मार्गाचे साकडे प्रश्न तया सोहम सिद्धा न पडे योगी आसी. नुसतं सोहम नाही सोहम सिद्धा ज्याने सोहमवर पूर्णपणे तो सिद्ध केला मंत्र आणि या सोहम सिद्धाची ते एकाला खबर नाही. आणि आम्ही
कबीर बाबाचे वंशज, आम्ही नामदेव बाबाचे वंशज. जनाबाई म्हणतात सोम शब्दाचा मारा केला म्हणजे काय, काही खबर नाही. उर्दू मुख्य आळवीला सोम शब्दाचा नाद, काहीच खबर नाही. न झाला प्रपंच, आहे परब्रह्म, अहम सोम ब्रह्म आकळले म्हणजे काय, काहीच खबर नाही. या अवस्थांची काही कौरवाते परीच नाही. किंवा ओम सोहम ऊर्ध्व लावणी फुंकणी, नेत्रा वाटे ज्वाळ काढू, जीवत्व काढून शिवत्व घडू, प्रिय पांडुरंगा आवडेल, काहीच माहित नाही. त्याच्यानंतर अजून ओम तोची गुरु, सोहम तोची शिव, या दोहींचा लाघव करीबाई, ऐक्य झाल्यावर उठेल बंबाळा, रवी शशी कळा लोपल्या, नासागरी दृष्टी, सोमगाच्या गोष्टी, रेणू पाठी पोटी भरला बाई. याचे पुढे ज्ञान, सांगती ते पाखंड, पाखंडी कोणाला म्हणतात, या ज्ञानाची खबर नाही, आव आणलेलं आहे. याच्या पुढे ज्ञान, सांगती ते पाखंड, जळोबाई त्यांचे तोंड काळे. बघा, त्यांचं मूळ नक्षत्रावर जन्मलेल्या कार्ट्याचं जसं आई वडील तोंड पाहत नाही, तसे यांची थोबड पाहू नकोस. लय विद्वान आहेत, मोराच्या अंगावर 1000 पिसे आहेत, पण एकली दुठी दिठी नाही, ते काय उपयोगाचं. बघा किती, आणि हे वाक्य बोलत असताना इतकी चिड येणार. काय सांगितलं आदिनाथांनी उमेला, काय सांगितलं मच्छिंद्रांनी ऐकलं, काय गोरक्षाला सांगितलं, गोरक्षांनी काय भ्रमण केलं, गहिनीनाथांनी निवृत्ती दादाला काय दिलं, ते सगळं धाब्यावर नेऊन बसवलेलं आहे. आणि त्यांच्या हातात धर्माच्या दुरात ते सांगणार ती पूर्व दिशा, हे मृत्यू लोकीचे उफराटे. आणि म्हणून ते म्हणतात की बघा, आणि अजून मला अजून सांगावं असं वाटतं, आळंदीमध्ये ज्ञानेश्वरीतील सोहमयोग डॉक्टर किसन महाराज साखरे गुरुवर्य यांनी पुस्तक काढलेलं आहे. ते म्हणले मी ज्ञानेश्वरीचे दाखले दिले म्हणून एवढं झालंय, अजून सगळं केलं असतं एवढं झालं असतं म्हणजे मग तर कोणी कोणाकडे बघितलं नसतं. आणि त्याच्यातल्या 40 नंबरच्या पेजवर, 42 नंबरच्या पेजवर सांगितलंय, हे मुख्य नेतृत्वाला माहित नाही. मुख्य नेतृत्व त्यांचे जय जयकार चालले, ज्यांच्या नावाने उदो उदो चाललेत, ज्यांचे बर्थडे चालू आहे, ज्यांच्या परंपरेचा गौरव चाललेला आहे, त्या मुख्य नेतृत्वालाच माहित नाही, तर त्यांच्या पायाजवळ बसणाऱ्यांना काय खबर कळणार. आणि त्यामुळे समाजाचं नुकसान झालं. जसं ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात अज्ञान होतं, तस तेवढंच अज्ञान आहे आज बी, तेवढंच. आणि ज्याला ज्ञान झाले ना, त्यांनी बाकीचं काय नाही करायचं, टेरीला पाय लावून चांगला प्रपंच करीत राहायचा. आपल्याला काय करायचंय, आपण तरलो ना, बस झालं. काय म्हणणं संतांचं, आपण तरला नव्हे नवल उद्धरेल कुळ आणि कांचे. आपल्याला कळालं ना तर आपण सांगितलं पाहिजे इतरांना, अरे तिकडं वाघ आहे, तिकडं वाघ आहे, सांगितलं पाहिजे ना. का आपण वाचलो बस झालं, बाकीच्या जाऊ द्या यांना सगळ्यांना. याच्यासाठी सांगतात का त्या 42 नंबरच्या पानावर सांगितलं कोणालाच माहित नाही. आणि अशी साधनाचं उगम करणारा, आणि याच्याची हे उगम आहे आणि पुढे विस्तार आहे. कितव्या अध्यायात, 8व्या अध्यायात काय उगम आहे आणि विस्तीर्ण पात्र होणार आहे 9व्या अध्यायात. आणि ती एक अध्यायी गीता आहे, ज्याला नाही जमल त्यांनी एक अध्याय वाचला तरी चालेल, 9वा. आणि तेवढा उलगून गेला पुढे समजा ओलांडून, तर मग 8व्या अध्यायाला आला तरी चालेल. म्हणजे शेवटपर्यंत डॉक्टर म्हणतो तू ये हॉस्पिटलमध्ये, आम्ही प्रयत्न करू. आणि अगोदर अख्खा ऐकलं तर काय त्याला त्रास होईल, है का नाही. अशा पद्धतीने आणि त्या बोधाबद्दल ते बोलतात. ते म्हणतात आणि परत सांगितलं, परत ते सोडून जर बाकीची नाटकं चालू असेल तर ती आवरा. 28 नंबरच्या श्लोक मध्ये माऊलींनी वर्णन करतात, त्यावेळेला भगवान कृष्णाने सुद्धा परत झाकलेली मूठ 1.25 लाखाचीच ठेवलेली आहे, पण ज्ञानेश्वरांनी ओपन केली. ते म्हणतात वेदाचा अभ्यास केला, यज्ञ दान केली, अजून काय काय केलं, जप तप केली, आणि याला ओलांडून तो ब्रह्मस्वरूपात गेला, असं भगवान श्रीकृष्णाचं मत आहे. ज्ञानेश्वरांनी त्याला नाही अनुमती दिली, अजून त्याची चिरफाड केली. ते काय म्हणतात की यज्ञाचं शेत पिकलं त्यांनी, वेदाध्ययन केलं, तपोदान केली, अजून काय केले, सर्वस्व याचा पुण्याचा मळा, भारू आतोनी जया ते फळा, ते निर्मळ परब्रह्मा, ते परब्रह्म निर्मळ फळा, साठी नसरे ते त्या परब्रह्माच्या तुलनेत याला काय किंमत आहे असं. आणि मग नादी कशाच्या लागले लोक, मुख्य सूत्रधार जो परब्रह्म त्याला पकडायचं दिलं सोडून, साधनामध्येच, त्या साधनामध्येच मशगूल झालेले आहेत. आणि म्हणून आता 9व्या अध्यायामध्ये त्या साधनाचा उलगडा करतात. कोणत्या,
ते परत तुम्हाला मागे सांगतो. 7व्या अध्यायातला 3रा नंबरचा श्लोक, 7व्या अध्यायाचा 3रा नंबरचा श्लोक, म्हणजे ज्याला म्हणतात ना पुढे नांदी नांदी, त्या प्रकारचं इथं वर्णन आहे. 7व्या अध्यायातला 3रा नंबरचा श्लोक बघा. अरे पण ब्रह्मज्ञानाचा अधिकारी फार विरळा, हे सांगायचं होतं 7व्या अध्यायात, परंतु ते तिथं जाऊ दे. आता सध्या मी तुला विज्ञान सांगणार आहे, म्हणून ज्ञान नंतर सांगतो. तरी अरे पण ब्रह्मज्ञानाचा अधिकारी फार विरळा, हजारो मनुष्यात एखाद्यालाच या ज्ञानाची इच्छा असते. बाकीच्यांना द्यायचं खुळखुळा नादी लावायला ठेवून हजारो. आता बघा, जर परमार्थ क्षेत्रात एखाद्या बाबाकडे जर आले माणसं 1000, तर हजारात किती लोक ब्रह्मज्ञानाची अपेक्षा करणारी आहेत? एखादा. आणि त्याला बी सांगितलं छे छे नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, का ते मेलं समजायचं, ठार बुडाला तो समजायचा. कारण त्याला नीट कळाना याला कळाना नको ब्रह्मज्ञान. जेवायच्या अगोदरच म्हणतो नको नको, वाढू नका वाढू नका, म्हणजे उपाशी मारायची पाळी. अरे ब्रह्मज्ञानाचा अधिकारी फार विरळा, हजारो मनुष्यात एखाद्यालाच या ज्ञानाची इच्छा असते. आणि तशी ज्ञानाची इच्छा उत्पन्न झालेल्या पुष्कळात मला म्हणजे ब्रह्माला निसंदेहपणाने यथार्थ जाणणारा क्वचितच सापडतो. यथार्थ निसंदेह. आपल्याला एकमेकाबद्दल काय संदेह का निसंदेह झालोय आपण? संदेह. पर निसंदेह, चंदूबाबा निसंदेह. बाकी आपण सगळे कसे आहेत? संदेह आहेत. संध्याच्या सुटल्या म्हणजे तू चंदूबाबाच्या शेजारी असल्यामुळं तुला वाहन नाही पण गुण लागला. संध्याच्या सुटल्यात गाठी आहे का नाही? आणि शिंदे बाबांना एकदम लेट का होईना पण कळालं. याच्यावर याला प्रवीणला खूप, प्रवीण हसतो तेव्हा त्याच्या गालावर खळी पडते. तुम्ही बघा, अटी लावी वेड आपल्याला सर्वांना. घामाघूमून ते पोरग आलंय, त्याला ज्ञान नाही कळणार तर कोणाला कळणार? बघितलं कसा पळत आला. आता आपल्या पोरांना सांगितलं असतं काय एवढी घाई आहे, काय कुठं पळून चालली का ज्ञानेश्वरी? हा. अर्जुना, ज्याप्रमाणे भरलेल्या त्या त्रिभुवनात फौजेमध्ये ठेवण्याकरता एक एक चांगला शूर निवडून लक्षावधी फौज तयार केली, तरी पहा कसं दृष्टांतातला सिद्धांत दृष्टांतातून कसा पटवून देतात. हजारात एखादा ना, तर ते म्हणतात भरलेली या त्रिभुवनात फौजेमध्ये ठेवण्याकरता एक एक चांगला निवडून लक्षावधी फौज तयार केली. हजारातून एक असे लाख. त्यातून ज्यावेळेस तरवारीचे घाव शरीरावर बसतात त्यावेळेस ते सहन करून विजयश्रीच्या सिंहासनावर एखादाच बसतो. बस एवढी लढाई करून एवढे आले. तसे अनेक लोकांनी अनुग्रह घेतले. निवडे तो बळी विरळाशो. एवढा एखादाच असतो. कारण ती सोपी नाही, ती खिरापत नाही. सत्यनारायणाचा प्रसाद सर्वांनी घेऊन जात असे, ब्रह्मज्ञान नाही. है की नाही? काय सुरुवात आहे? भक्ती ती कठीण सुळावरील पोळी. आपल्याला सोपी आहे का कठीण जाईल? बाबांनी आपल्याला मुंबईमध्ये पाय ठेवायला जागा नव्हती, पण बापानी करून ठेवली. तशी आपल्याला इथं ब्रह्मज्ञानाच्या ठिकाणी पाय ठेवायला जागा नव्हती, पण बाबांनी आपल्याला तयारी करून दिली. ते सहन करून विजयश्रीच्या सिंहासनावर एखादाच बसतो. त्याप्रमाणे माझ्या ज्ञान प्राप्तीच्या आस्थेच्या इच्छेने, म्हणजे इच्छेच्या पुरात कोट्यावधी लोक उड्या टाकतात, परंतु एखादाच मतप्राप्ती रूपतीच्या पैलथडीस जातो. ज्ञान घेऊन सुद्धा एखादाच जातो. म्हणून निसंदेह ब्रह्मज्ञान होणे ही सामान्य गोष्ट नसून मोठी श्रेष्ठ आहे. कसं ज्ञान झालं पाहिजे? निसंदेह. काही झालं तरी हे सगळं जगत परब्रह्म आहे माझ्या स. परंतु ती पुढे सांगता येईल. प्रस्तुत तुला विज्ञानाचे स्वरूप सांगतो. असं कितव्या अध्यायात म्हणले होते? 7व्या अध्यायात म्हणले ते प्रस्तुत तुला. त्याच्यामध्ये अख्खा 7वा गेला, 8वा गेला, आणि आता 9व्याला तुम्हाला आपल्याला सगळ्यांना सांगणार. आपलं भाग्य थोर आहे, खूप भाग्यवान आहेत आपण. नशीब या व्यावसायिकांच्या नादी लागलो नाही आपण. बापरे, असं फार डायरेक्ट? हो, असंच आहे. आम्ही पण व्यावसायिक आहोत. तुका म्हणे धंदा झाला
झाला, तुका म्हणे धंदा झाला, आजी विठ्ठल भेटला, आजी विठ्ठल भेटला, आजी विठ्ठल भेटला, व्रत करा एकादशी, एकादशी व्रत करा एकादशी, खिचडी नका खाऊ, भरामृताच्या राशी, भरामृताच्या राशी, भरामृताच्या राशी, व्रत करा एकादशी, एकादशी. एकादशी म्हणजे सगळं एकादशीत आलं पाहिजे. एकादशीला रताळी खाऊ का वरईचा भात चालतो असं नाही, की नाही. अध्याय 9 ज्ञानेश्वरीतील अध्याय 9 याचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग. मामासाहेबांच्या ज्ञानेश्वरीत आहे, तरी अवधान एक वार दिजे, एक वेळ दिजे, आणि इथे तरी अवधान एकले दिजे, एकदाच आणि एक वार. ठीक आहे, एक वेळ दिजे आणि एक वार पण चालेल. आम्ही हायस्कूलला होतो ओझरला, कधीतरी त्या झाडाला गुलाबाचं फुल यायचं, मग 4 आणे एक वार, 8 आणे एक वार, असं करून रुपयापर्यंत जायचं ते फुल. असं होतं का शिंदे तुमच्या इकडं? यायचं ना तुमच्याकडे? कसं गुलाबाला गुलाबाच फुल यायचं ना. नाही, झाडाला फुल कधी येतं का? माणसाला फुल येत. हे सफारीवाले बाबा आहेत, आताच ऑफिस मधून सुटले, लेट आले. तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे, प्रतिज्ञा उत्तर माझे उघडाय का. बघा इथं 9व्या अध्यायाचं सार ज्ञानेश्वर महाराजांनी सिंहगर्जना केली आणि देवाने 18व्या अध्यायात केली सर्व धर्मानी परित्याज्य मामेकम शरण व्रज. 18वां अध्याय नावला. भक्तानी एक भक्त से भगवान से भक्त बड़े, संत कह गए संत सुजान, पूल बांधे रघुवीर चले, त्यांना पुलावरून जायला लागलं. और कुदी मारे कुदी मार गए हनुमान. बस इकडून उडी मारली तशी हनुमान तिकडं भक्त बडे, आणि हनुमान देवाला काय करावं लागलं? ब्रिज बांधावं लागलं, आहे का नाही. असं भक्ताचे एवढे ज्ञानेश्वर महाराज 9व्या अध्यायात सिंहगर्जना आहे. बरं कोणाला आहे? निवृत्ती दादांसारखे सगळे माणसं बसले, महात्मे बसलेले, त्यांना त्यांच्या पुढे बोलतात. पण तो आवेश आहे, ज्ञानाचा आवेश आहे. पुढे सांगणार श्री ज्ञानदेव म्हणतात, श्रोते हो, मी जे आता वास्तविक गुह्य तत्वाचे निरूपण करणार आहे ते अवधानपूर्वक ऐका. काय नाही व गुह्य, काय नाही, हेच ते गुह्य. हे जे लिहिलंय ना, हेच ते गुह्य बस. ज्ञानदेव म्हणतात, श्रोते हो, मी जे आता वास्तविक गुह्य तत्वाचे निरूपण करणार आहे हे विज्ञानपूर्वक ऐका. मी प्रतिज्ञापूर्वक हे उघड सांगतो की तुम्ही एक लक्ष द्या, सर्वांकडे दिले तर तुम्ही सर्व सुखाला म्हणजे ब्रह्मसुखाला पात्र व्हाल. एक लक्ष द्या. आणि मला अजून एक बाबांचं आपल्या आठवलं. ज्ञानेश्वर महाराजांनी 9व्या अध्यायात प्रतिज्ञा केली आणि आपल्या श्रीपाद बाबांची पण प्रतिज्ञा आहे. सांगा बरं. मी एकदा सांगतो तुम्ही ब्रह्मसुखाला पात्र व्हाल. हा नाही, बाबांचं व्यावहारिक बोलणं. हा 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 घासलेट 5 लिटर एकेकाने घासलेट सांगायचं, एकाने 5 लिटर सांगायचं. 5 लिटरचा घासलेटचा डबा बाजूला घेऊन बसायचा. हा, आणि मी सांगतो जे ज्ञानेश्वरी भागवतच्या माध्यमातून जे सांगतोय ते जर तुमच्या अनुभवाला आलं नाही तर मी सांगतो ते, हे पण महत्वाचे. हे असं सांगावं लागलं. ते सांगत होते म्हणून नाही. माझे वडील जेवल्यावर म्हणत होते पोट भरतं, म्हणून मी सांगतो तुम्ही जेव्हा तुमचं पोट भरेल.
मी सांगतो जेवल्यावर पोट भरतं. मी सांगतो 5 लिटर घासलेटचा डबा बाजूला घेऊन बसायचं असं बाबा म्हणत होते. आणि या मंडपाच्या बाहेर जाऊन नाही द्यायचं. मला जर मी दाखवली सांगितलेल्या गोष्टी ज्ञानेश्वरी भागवतच्या अनुषंगाने नसेल आणि अनुभूतीला येत नसेल तर या बोवाला बाहेर जाऊन नाही द्यायचं. हा इथे त्या महाराजांचा कार्यक्रम करून टाकायचा. परत मी लिहून देतो, आमच्या घरचे ऑब्जेक्शन घेतील, आमच्या वडिलांना असं काय केलं तर मी सही करून देतो, हे मी माझ्या मनाने केलं, याच्यात काय कोणी काही हे करायचं नाही, त्याचं काही बनवायचं नाही इशू. केवढं गॅरंटीवर बोलणं, हे प्रतिज्ञेवर बोललं पाहिजे. मी ते ब्रह्मचर्य एक लक्ष द्या या श्रवणाकडे दिलं तर तुम्ही सर्व सुखाला म्हणजे ब्रह्मसुखाला पात्र व्हाल. तुम्ही पहा बरं, एखाद्या आपण टीव्हीवर मालिका किंवा पिक्चर बघत असलो आणि जर घरात पोरं एखाद्याला नेमकं त्या टायमाला बोललं काय की आपलं किती राग येतो, कारण आपलं लक्ष कुठं असतं सगळं त्याच्यात. तसं तुम्ही एक लक्ष देऊन ऐका, इकडे इकडे बघू नका तिकडं, मग तुमचा जो मेन चाललेला आहे तो सब्जेक्ट तिथून बरोबर बाजूला होऊन जाणार. पण तुम्हा सर्वज्ञांच्या सभेपुढे मी हे आढ्यतेने बोलतो असे नाही हो, मी लय हुशार आहे म्हणून बोलतोय असं नाही. वस्तुस्थिती अशी आहे, तुम्ही लक्ष द्यावे ही माझी तुम्हाला लढीवाळपणाची विनंती आहे. कारण तुम्हा सारखी ज्ञान संपन्न माहेर घरे समर्थ माता पितारे असल्यावर लळा म्हणून जी एक वृत्ती आहे तिचे देखील लाड पूर्ण होतात आणि मनोरथाची देखील इच्छा तृप्त होते. लहान मुलांनी जर आईकडे अपेक्षा केली मुला तर त्याची इच्छा पूर्ण करतो. तसं आपण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात बोलिले, आणि जर लेकुरे होऊन बोललं, समर्थांकडे अपेक्षा केली, जरी आविर्भावात केली तरी विनंती, तर एका जनार्दनी संत आणि पूर्ण करती मनोरथ. मग मनोरथ देखील इच्छा तृप्त होते, मनोरथाची देखील इच्छा तृप्त होते. तुमच्या कृपादृष्टीच्या ओलाव्याने टवटवीत झालेल्या प्रसन्नतारूपी मळ्याची थंडगार सुशीतल सावली पाहून महाराज संसाराने श्रमलेला असा जो मी तो त्या ठिकाणी विश्रांतीसाठी लोळत आहे. आता हे कोणत्या संसाराने थकलेत, कोणत्या संसाराने? आपलं वकील पत्रच घेऊन बोलतात आणि जन्म मृत्यूच्या गोष्टी डोळ्यापुढे ठेवून, नाही तर त्यांना कुठं कोणता संसार होता. आणि परत मी म्हणेल, संसार त्रासदायक आहे की नाही? तुम्ही पण देऊ शकता उत्तर, बाबांनीच दिलं पाहिजे असं काही नाही. संसार त्रासदायक आहे का नाही? आहे ना? काय म्हणणे शिंदे साहेब, काय आपल्यावर ठरवायचं का नाही ठरवायचं ते? म्हणजे वाघाला कृपाळू ठरवायचा का हिंस्र ठरवायचं हे आपल्या मनावर आहे. कस काय संसार का हंडे महाराज, तुम्हाला अनुभव आहे का नाही काही संसाराचा? का हो शिंदे बाबा, संसार कसा आहे? प्रवीण, संसार कसा आहे? डेंजर आहे की नाही? संसार साते गावा. हा हा हा, तो गेला होऊन ठाकी अवघा मोक्षमय धन्य पुण्य तया परिश्री गुरुजय करती अंगीकार. आधनी घातली हरळ, अमृताची होती अमृताचे आधनी घातल्यात हरळ होते अमृताचे, जया करते अंगीकार. संसार तया गावा गेला साता पांडवा होऊन ठाके आगवा मोक्षमयी धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. देवानी भक्त तुझा नाही विचार धन्य पुण्य रूप कैसा झाला. आपल्या घरचे बरोबर सांगत असतात आपण कुठपर्यंत. साहेबांनी कधी कीर्तन केले का ताई म्हणायच्या
पाहिजे तशी प्रगती नाही. मी सकाळी फोन केलं, काय प्रगती झाली साहेबांची, काय कीर्तन केलंय? ते म्हणतात फक्त एक स्टेप पुढे गेलेले. म्हणजे टीचर एवढ्या कडक मार्कच देत नाहीत, वाढवतच नाही मार्क. आपला संसार राहिले होय, राहिले. संसार संपला आता सगळं. हा हे त्या संसारामुळे ज्ञानेश्वरी ऐकाय भेटली आहे की नाही. संसार शिल्लक नाही राहिला आता. सगळं जगामध्ये ब्रह्म दिसेल. होणार थोडं धुसफूस, होणार थोडी, पण ती क्षणिक असणार. चित्रपटात एकमेकावर रागवलेलं रागवणं असतं का चित्रपटातलं? बरं, हे आपले राजकारणी मोठमोठे साहेब जेव्हा मिटिंगी करतात, ते टेबल वाजवतात, भांडणं करतात, गदारोळ करतात, पण शेवटच्या दिवशी त्यांचा कशाचा दिवस असतो? चहा पाण्याचा दिवस आहे. सध्या आपलं कोणता दिवस चाललाय? चहा पाण्याचा. आता दिवस चारी खेळे मेळे, आता दिवस चारी. मी त्या ठिकाणी विश्रांतीसाठी लोळत आहे. महाराज, तुम्ही सुखरूपी अमृताचे डोहच आहात आणि त्या डोहामध्ये आपण लोळत आहोत. म्हणून आम्ही आपल्या इच्छेप्रमाणे त्यात बागडून थंडावा प्राप्त करून घेत आहोत. येथेही जर लढीवाळपणाने तुमच्याशी सलगी करण्यास भिवू लागलो तर आम्ही शांत तरी कोठे व्हावे? आपण आपल्या घरी जास्त धमाल करतो, धिंगाणा करतो का मामाच्या इकडे गेल्यावर? मामाच्या गावाला कोण काय बोलत नाही, पोरं येडवानीच करतात. पण मामी म्हणते कधीतरी चालेल करू द्या गोंधळ, है की नाही? तसं ते म्हणतात आमची गीत काय सांगितलं, जर श्रीमंत माहेरी आहे ना, जरी माहेरी श्रीमंत होती तुम्हाईशी, तुम्ही आमचे लढियाचे का जे लढियाचे लळे सरती, मनोरथाचे मनोरथ पूर्ती, जरी माहेरी श्रीमंत होती तुम्हाईशी, तुमचे या दिठीवेची बोले सुसिन्नले प्रसन्नतेचे मळे, ते सावली देखून लोळे श्रांतुजी मी थकलेलो आहे. पण असा जो हिरवागार मळा, आपण बघा कधी शेतात गेलो जर सावली भेटली तर असं वाटतं अंगठा खाऊन डोळत बसावं तिथं. तसं हे म्हणतात या ब्रह्मज्ञानाच्या ठिकाणी. किंवा बालक बोबड्या बोलांनी, कोण काय बोललं का, किंवा बालक बोबड्या बोलांनी बोलत असले व वेडे वाकडे पाऊल टाकत चालले असले तर त्याचे ज्याप्रमाणे कौतुक मानून आई आनंद पावते, हे की नाही? पोरग बोबड बोलतं तरी आनंद वाटतो, इकडं वाकडं पाऊल टाकतं तरी. ज्याप्रमाणे तुम्हा संत जनांची प्रीती कोणत्या तरी रीतीने निमित्ताने मजवर व्हावी. बघा कशाय निमित्ताने मी तुमच्या पुढं निर्वत राहायचं, म्हणजे तुमची माझ्यावर दृष्टी पडेल. ज्याप्रमाणे तुम्हा संत जनांची प्रीती कोणत्या तरी रीतीने निमित्ताने मजवर व्हावी, याच एका उत्कट इच्छेने मी तुमच्याशी, इच्छा कशी आहे? उत्कट, तुमच्याशी सलगीची भाषणे करीत आहे. नाही तर हे माझे मनोरथ न मानले तर आपणासारख्या सर्वज्ञ श्रोत्यास माझ्या बोलण्यापासून नवीन काही समजून घ्यायचे आहे काय? मी फक्त मला अशी टवटवीतपणा मला यावा म्हणून मी तुमची विनंती करतो, नाही तर तुम्हाला विशेष काय माझ्याकडून भेटणार आहे असं नाही. कोण बोलतोय? जो विशेष देणारा. आणि ज्याच्याकडे काही विशेष नाही तो मधून मधून तो ऐका, बार काही नाही ऐका, असं कुठं ऐकायला भेटायचं नाही. हा असं कुठंच ऐकायला भेटायचं. अहो काय काय समजून घ्यायचे आहे काय? अहो सरस्वतीच्या पुत्रांना कुठे धडे पाठ करून विद्या शिकावी लागते काय? आपल्याला कोणती उपमा दिलेली? आपण सरस्वतीचे पुत्र आहोत आणि बाबा आपल्याला म्हणतात तुला तर काही कळतच नाही. तरी मुकया थी भारती. इथं वस्तू सामर्थ्य शक्ती नवलं काय? ही बाबाची ताकद आहे. आपण बोलतो आपली ताकदच नाही, आपल्याला चांगली माहिती आहे आपली ताकद काय. इथं यायच्या अगोदर आपण घरून येताना आपले शरीर किती जड झालेले हे कळतं आपल्याला, पण इथं बसल्यानंतर शरीर आहे का नाही हे बी कळत नाही आपल्याला. ही ताकद ह्या वस्तूची, ह्या वास्तूची ताकद आहे. पहा की पाहिजे तेवढा मोठा जरी काजवा असला तरी तो सूर्यप्रकाशापुढे त्याचे तेज पडत नाही. त्याला काय करावे? तसेच तुम्ही बघा आणि मी काजवा आहे ते म्हणतात. तसेच अमृतरूप ताटात असेच बोलतात की नाही सगळे आचार्य वर्ग.
तुम्ही फार मोठे श्रोते मंडळी, फार हुशार आहेत, तुम्ही एवढे हुशार आहेत असं नाही म्हणत, तुम्ही मठ्ठ आहात, तुम्हाला कधी काही कळायचंच नाही बघा, असं म्हणलं अजून हुशार होईल का नाही श्रोता? तरी सूर्यप्रकाशापुढे त्याचे तेज पडत नाही, त्याला काय करावे? तसेच अमृतरूप ताटात वाढण्याजोगी पाक निष्पत्ती कुठून आणणार आहे? अहो, थंड किरण असलेल्या चंद्राला पंख्याने वारा घालणे किंवा साक्षात नाथ ब्रह्मापुढे गायन करून त्यास ते ऐकवणे, तसेच दागिन्याला अलंकार घालणे असे कोठे झाले आहे काय? पहा, एवढी उंची आहे तुमची, पंख्याने वारा घालायचे कोणला? चंद्राला. तसं तुम्हाला मी सांगितल्यावर होईल. परिमळाने कशाचा वास घ्यावा, समुद्राने कोणत्या ठिकाणी नहावे, आणि हे सर्व आकाश जित मावेल अशी मोठी वस्तू कोणती आहे सांगा बरे. त्याप्रमाणे तुमचे अवधान तृप्त होईल आणि तुम्ही असे म्हणाल की वाह, याला म्हणावे व्याख्यान. असे तुम्हाला प्रसन्न करण्याजोगे वक्तृत्व जगात कोणाचे आहे? वस्तुता नाही. तथापि असा न्याय आहे की भक्तीने अशा गोष्टी घडतात असे दृष्टांतपूर्वक महाराज सांगतात. तरी सर्व जग प्रकाशमय करणाऱ्या सूर्याला काडवातीने आरती करू नये की काय? सूर्य सगळ्याला, पण तो उगवल्यानंतर काडवातीने प्रकाश करू नये काय? त्याची आरती करू नये, किंवा वरुणाला चुळभर पाण्याने अर्ध्य देऊ नये काय? अर्घ्य देऊ नये काय? महाराज, तुम्ही केवळ शंकराच्या मूर्ती आहात. कोण? हे ऐकायला बसले आपण सगळे, बाबाच्या पुढे आपण सगळे कसे आहेत? शंकराच्या मूर्ती. आणि मी गरीब मनुष्य, बाबा कसे आहेत? गरीब मनुष्य. आणि हे बसलेले सगळे भगवान शंकर आहे का नाही? ही गरीब मनुष्य तुमची भक्तीने पूजा करीत आहे, म्हणून बेलाच्या ऐवजी माझ्या बोलरूपी निर्गुडी वाहत आहे. त्या निर्गुडीच्या पानाचाही तुम्ही स्वीकार कराल? अहो, निर्गुडीची पानं खाईल तो, कारण देव भावाचा भुकेला आहे. अहो, लहान मूल बापाच्या ताटात जेवायला बसते व आपली योग्यता नसतानाही प्रेमाने बापाला घास देऊ लागते, तेव्हा तो संतोषाच्या भराने आपले तोंडच घास घेण्याकरता त्याच्या पुढे करतो. त्याचप्रमाणे मी जरी तुमच्यापाशी बालकाप्रमाणे विनोदाने बडबड करीत आहे, तरी तुम्हाला त्या माझ्या विनोदापासून आनंदच झाला पाहिजे, असा प्रेमाचा जाती स्वभावच आहे. एखादा आपलं पोरग असू द्या बरं, 2-4 पोरांमध्ये एखादा लाडका असेल तर ते कसंही काय बोललं तरी आपल्याला काय वाटतं? वाह, काय छान बोलतो, काय छान बोलतो. त्याची चूक झाली तरी आपण म्हणणार नाही चूक, आणि ज्याच्यावर आपलं हे नाहीये तर किती चांगलं केलं तर आपण लवकर त्याच्याबद्दल चांगलं बोलणार नाही. हा कशाचा स्वभाव आहे? प्रेमाचा जाती स्वभावच आहे. आणि त्या आपलेपणाच्या प्रेम अभिमानाने तुम्ही संतजनांनी बहुत प्रकारांनी मला आपला असे म्हणून अंगीकारले आहे. तैसा मी तुम्हा प्रति चावटी करीत असे बाळमती, तरी तुम्ही संतोषी जे ऐशी जाती प्रेमाची असे, आणि तेने आपुलेपणाची नेमोहे तुम्ही संत घेतले असे बवे. म्हणून केलिया सलगी नो हे आभारू तुम्हा. म्हणून माझ्या या सलगीचा आपणास विषाद ओझे वाटणार नाही. अहो, गायीच्या वासराने सडाला धुसक्या दिल्या तर त्यामुळे गायीला ज्याप्रमाणे अधिकच पाना फुटतो, त्याप्रमाणे अत्यंत प्रिय जो मनुष्य असतो त्याच्या रागवण्याने प्रेम दुप्पट होत असते. हे की नाही? स्टेशनची गाडी जब हे की नाही तब और भी हसीन हो जाती है की नाही? म्हणून मज लेकराच्या बोबड्या बोलांनी तुमचे निजलेले कृपाळे पण जागे होईल असे जाणूनच मी प्रतिज्ञा केल्यासारखे बोललो. वास्तविक पाहता चंद्राचे चांदणे कोणी आडीत घालून पिकवतात काय? किंवा वाऱ्याला वाहण्याकरता कोणी गती दिली आहे काय? तसेच आकाशाला गवसणी कशी घालावी असे पहा की पाणी स्वभावतच पातळ असते, त्याला ओतण्यासारखे पातळ करावे लागत नाही. तसेच लोणी तयार झाल्यावर ते रवीने कोणी घुसळीत नाही. त्याप्रमाणे ज्या गीतार्थाला म्हणजे परमात्म स्वरूपाला पाहून कोणाचेही व्याख्यान लाजून माघारी येईलच. या गीतार्थाला म्हणजे परमात्म स्वरूपाला पाहून कोणाचेही व्याख्यान लाजून माघारी येईलच. 21 नंबरची ओळ बघू आपण. ऐका पाणी ओथिजे
नवनीत माथुला नरिगे तेवी लाजिले व्याख्याने निघे देखुने जायाते. हे असो शब्द ब्रह्म जे बाजे शब्द मावळले निवांतो नाही जमत. इथे यांनी वेगळं टाकले. परमात्मा स्वरूपाला कोणी लाजून व्याख्यान माघारी येईलच. परमात्मा स्वरूपाला पाहून कोणाचेही व्याख्यान लाजून माघारी येईल म्हणजे गीतार्थ नाही. हा हे काय तो परमात्मा ते जसं श्रीकृष्ण नव्हे ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण तसंच आहे. फार काय सांगावे. ज्या पुढे वेदाचेही शब्द खुंटित होऊन तेही ज्या परमात्म्याच्या शय्येवर निवांत निद्रा घेतात म्हणजे ब्रह्मातच लीन होऊन राहतात. शब्द मावळला जातो बोलू शकत नाही. असा शब्द मावळला जातो म्हणजे कसं बोलू कसं शकत नाही. वाघाला पाहिल्यानंतर शेजारच्या माणसाला सांगता येत नाही माझ्या समोर काय वाघ वा वा असं त्याचं बोलता नाही त्याला आहे की नाही. असा भगवंताला पाहिल्यानंतर तो वेद मौन झाला. ब्रह्मातच लीन होतात. असा ब्रह्मरूपी गीतार्थ मी मराठी भाषेत वर्णन करावा अशी माझी योग्यता आहे का. प्रश्नचिन्ह आहे का. आहे. परंतु अशी स्थिती असताही मला पुढच्या याच एका आशेवर ते म्हणतात स्वतः पण नाही म्हणतात आहे का नाही. परंतु अशी स्थिती असताही म्हणजे अशी माझी नाही योग्यता अशी स्थिती असेल मला पुढच्या याच एका आशेवर ब्रह्म प्रतिपादन करण्याची इच्छा उत्पन्न झाली ती ही की कसे तरी धिटाईने बोलून आपल्या सारख्यांची कृपा संपादन करावी व आवडता व्हावे म्हणजे त्या आपल्या कृपेनेच गीतार्थ प्रतिपादन करीन. आपण जेव्हा कीर्तन प्रवचन करायला जातो ना तर संतांचे आवडते होतो आवडते झालो पाहिजे त्याच्यासाठी कीर्तन करायचं म्हणजे देवाला आवडलं पाहिजे. आणि देव आणि संत काय आहेत एक आहे. म्हणजे संतांना आपण आवडलं पाहिजे किंवा देवाला आवडलं पाहिजे. जर समोरच्याचे त्याचे पार्ट पाण्याचे दोन असतील तर पण दोन्ही मिळून परत कसे आहेत एक आहे. आपल्या पाठीवर देव काय असं येऊन थाप नाही म्हणणार. दादो महाराज मस्त गाडी चालवतात कोण म्हणणार आहे पॅसेंजरच म्हणणार आहे. तसे बाबाच आपल्याला म्हणले ना तर तेच म्हणायचं आपले ईश्वर तेच आपल्याला सांगणार आहेत. असे पीक पहा की पाणी स्वभावतात पातळ असते. पुढे गेलो ग हा किती 22 ना हा 23. परंतु अशी स्थिती असते मी पुढच्या एकाच आशेवर ब्रह्म प्रतिपादन करणे कारण आपल्या सारख्यांची कृपा संपादन करावी व आवडता व्हावे म्हणजे त्या आपल्या कृपेनेच गीतार्थ प्रतिपादन करीन. तर आता चंद्रापेक्षाही शांत करणाऱ्या व अमृताहूनही जीवन देणाऱ्या अशा आपल्या अवधानाने माझ्या मनोरथाला वाढती पुष्टी द्यावी. 24-23 काय होतं बघू. परी ऐसी हाई मज दिवसा तो पुढती याची एकी आशा जी धिटीवा करुणी भावदशा पडियंता व्हावे. पडियंता म्हणजे आवडता. भावदशा माझ्यामध्ये निर्माण होईल. धिटीवा माझ्या मध्ये धिटाई येईल. कारण जेव्हा तुमची कृपादृष्टीची वृष्टी मजवर पूर्ण होईल तेव्हा माझ्या बुद्धिरूप भूमीत सकलार्थ रूप धान्य पिकेल. आपल्यावर अशी बाबाची कृपा झाली पाहिजे. ही कृपा झाली पाहिजे बाबा. काय जेव्हा तुमची कृपादृष्टी रूपी वृष्टी मजवर पूर्ण होईल तेव्हा माझ्या बुद्धिरूपी भूमीत सकलार्थ रूप धान्य पिकेल. यांना नेमकं काय सांगायचंय ते मला कळेल. मला त्यांचे संपूर्णतः स्फुरण होईल. मला त्याचे संपूर्णतः स्फुरण होईल म्हणजे यांना काय बोलायचं तेच मला सुचलं जाईल. एरवी जर तुम्ही उदास राहाल तर अंकुर दशेत आलेले माझे ज्ञानही सुकून जाईल. तरी ऐका सहजच वक्त्याच्या वक्तृत्वरूप पंखाला आपल्या सारख्या श्रोत्यांचा अवधान रूपी चारा मिळाल्यावर त्याच्या प्रत्येक अक्षर रूपी अवयवाला सिद्धांतार्थ रूपी पुष्टी होईल. जर तुमची जर माझ्या प्रेमदृष्टी झाली तर मी जे जे वाक्य अक्षर बोलेल त्याला सुद्धा सिद्धांत त्याच्यातून प्रतिपादन होईल साध्या वाक्यातून. मग ती जे वाक्य जायचे त्याचे बिसाट शब्द म्हणजे काय हो ते मुळात बोलतीच नाही कोणाची. त्यांनी शिव्या दिल्या तरी चालतील. ते मुळात कोणाशी बोलत नाही. कोण हा भाग्याचा ऐशी अशी बोलील वाचा. मग तो जो माणूस जो बोलला ना तो बरोबर बोललाय या वाक्याला धरून. तो म्हणला स्टेजवर आल्या आल्या मुख्यमंत्री माझ्याशीच बोलले. काय बोलले तू पहिला खाली उतर. तरी पण
कोण हा भाग्याचा? ऐशी अशी बोलेल वाचत, ते कोणाशी बोलत नाही, मग त्याला आनंद होणं स्वाभाविक आहे. अर्थ अक्षरूपी अवयाला सिद्धांतार्थ रूपी पुष्टी येईल. अर्थ हा वक्त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडण्याची वाटच पाहिजे. म्हणजे तो आता अर्थ प्रगट होईल आपोआप, आणि तो अर्थ स्वतः म्हणेल मला याच्या मुखातून बाहेर पडायचं. जर त्यांची कृपा होता, कृपा त्यांची पशु बोले वेद. हा आज काय माहितीये, आज सिंगलकरांनी बरोबर टाकलंय. आत्ता नाही तर रोज काहीतरी असतंय त्यांचं, आज परफेक्ट टाकले. आजच्या दिवसाला ज्ञानोबरायांनी पैठण क्षेत्रामध्ये रेडा बोलवला. आजच्या दिवशी अर्थ हा वक्त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडण्याची वाटच पाहिजे. शब्द बाहेर पडल्यावर त्यातून एका अर्थापासून दुसरा अर्थ असे अनेक अर्थ निघतील आणि बुद्धीला भावात्मक फुलाचा बहर येऊन नाना प्रकारचे अभिप्राय सुचू लागतील. म्हणून तत्वबोध द्वारा हितकरासा संवाद रूपी अनुकूल वारा सुटला तर कोणता, ही यांची ख्याती. म्हणून तत्वबोध द्वारा हितकरासा संवाद रूपी अनुकूल वारा सुटला तर वक्त्याच्या हृदय आकाशात शास्त्र सिद्धांत रूपी मेघ भरून येतील आणि श्रोता दुश्चिंत म्हणजे जर ऐकणाऱ्याचे दुर्लक्ष असेल तर वक्तृत्वाला आलेला रंग ही वितळून जाईल, असा अनुभव आहे. 28 काजै दिठिया तुमचा वरुषे तै सकार्थ सिद्धी मती पिके एरवी कोंबेले उन्मेषे सुके जरी उदास तुम्ही. बघा त्याच्यामध्ये किती 28. म्हणून संवाद सुवाव ढळे तरी हृदय आकाश सारस्वत ओवे ओळे आणि श्रोता दुश्चिंत तरी वितुळे मांडला रसू. बघा दुश्चिंता कुठे गेलं? दुश्चिंता इकडे अर्थ हा दुश्चिंता. च नाही का उच्चारायचा? नाही, आणि च नाही का त्याच्यात तुमच्या? तरी पण दुश्चिंता. हा अहो चंद्रकांतू, अहो चंद्रकांतू, अहो चंद्रकांत म्हणाला पाझर फुटतो, ही गोष्ट तर खरीच, पण त्यास पाझरावयास लावण्याची शक्ती ही चंद्रकांताची नाही, चंद्राचीच आहे. त्याप्रमाणे वक्त्याच्या व्याख्यानात रस अलंकार उत्पन्नादाची शक्ती वक्त्याची नाही, श्रोत्याची आहे. म्हणून अवधानपूर्वक ऐकणाऱ्या श्रोत्यांशिवाय वक्त्याला वक्तेपणाच नाही. आणि तुम्हाला सांगा, नवीन माणूस इतका मास्टर बोलतो ना, कारण खालचे जे श्रोते आहेत ना त्यांना उत्सुकता आहे, हा काय बोलतो ना, असा घडघड घडघड बोलणार म्हणल्यावर तो तसाच करणार, कारण तो त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव हे करत असतो, वेचत असतो आणि बोलत असतो. पण मला आपल्या पुढे अशी प्रार्थना करण्याची आवश्यकताच नाही, कारण माझे वक्तृत्व चांगले व्हावे असे आपणास करणे भाग आहे. मग आपण कशाला म्हणायचं आमचं चांगलं, आमचं चांगलं करायचं, तुम्ही करून घ्या चांगलं. जेवायचे तुम्हाला, स्वयंपाक करणारांनी का आग्रह धरावा चांगलाच झाला पाहिजे, जेवणारांनी म्हणलं पाहिजे स्वयंपाक चांगला झाला पाहिजे. पहा की आता आम्हाला गोड करून घ्या अशी तांदूळांना जेवणाराची विनंती करावी लागते काय? तसेच कळसूत्री बाहुल्यांनी आम्हाला चांगले नाचवा म्हणून सूत्रधाराची विनंती करावी लागते काय? तो सूत्रधार काय बाहुल्यांच्या कामा करता त्यांना नाचवतो? तो कोणासाठी नाचवतोय? त्या बाहुल्यांना नाचवतोय, बाहुल्यांसाठी? स्वतःसाठी तर नाही. मग तो आपल्या ज्ञानाची कुशलता दाखवून चातुर्य वाढवण्यासाठी त्यांना नाचवतो. त्याप्रमाणे मी बाहुले आहे, आपण जसे बोलवाल तसे मी बोलणार, म्हणून मला असे बोलावे तसे बोलावे, अवधान द्या वगैरे श्रोत्यांची प्रार्थना करण्याच्या उठाठेवीचे आम्हाला काय काम आहे? हे 31 नंबरला माऊली बोलतात डायरेक्ट. त्यावेळी श्री गुरु निवृत्तीनाथ म्हणतात, अरे निवृत्तीराज म्हणतात, अरे झाले तरी काय, इतके व्याख्यान कशाला करायला पाहिजे? तुझा सर्व अभिप्राय आम्हाला कळला, तर आता श्रीकृष्णाने जे अर्जुनास सांगितले ते श्रोत्यांना सांग. तेव्हा निवृत्तीदास श्री ज्ञानदेव संतोष पाहून मोठ्या उल्हासाने म्हणाले, होय महाराज, ऐका. श्रीकृष्ण असे बोलले. श्लोक क्रमांक 1.
आता हे अतिशय गुह्य अनुभवासह आत्मज्ञान. मी म्हणतो जाऊ द्या ना, किती मंद असतील म्हणायचं लोक सुद्धा. डॉक्टर क जातात, 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, 8 दिवस झाले, गुणच नाही. राहू द्यावले डॉक्टर, कशाला मला बदलता, मग राहू द्यावले तुमच्याकडं. का हा डॉक्टरला स्वतः बदलून जाईल? बदलू ना तो डॉक्टर, गुणच नाही आहेत का डॉक्टरला काय म्हणेल, चालेल गुण नाही आला चालेल, मी वरच्या वर तुम्हाला भेटायला येत जाईल. असे सर्किटच म्हणला पाहिजे ना तो. किती मंदाट डोक्याची आहे. आता हे अतिशय गुह्य अनुभवासह आत्मज्ञान, अतिशय गुह्य अनुभवासह, अतिशय गुह्य कदाचित सांगल एखादा, अतिशय व्याख्यान व्यवस्थित करीन, पण अनुभवासह नाही. अनुभवासह आत्मज्ञान किती गाभ्यालाच हात घातलाय. देवाची भेट घालून देईल तुला. अतिशय गुह्य या उपाधी माझी गुप्त, त्याची भेट घालून देईल. माझ्या गुणामध्ये दोष दृष्टी ठेवणाऱ्या तुला न ठेवणाऱ्या, तेच मी म्हणलं असं कसं झालं. माझ्या गुणामध्ये दोष दृष्टी न ठेवणाऱ्या कोणाला सांगतो हे गुह्य ज्ञान? आईची कंप्लेंट लेख करते, कसून करते सासूची कंप्लेंट. आईची कंप्लेंट करतो आपण सारखी, म्हणजे मुली, आणि सासूची, आपण सासूची कंप्लेंट करणार का आईची? गावी मी आता उदाहरण सांगतो असतो, कंप्लेंट करणार. आपल्याला काय हसायला चान्सच नाही. गावठी गाईचं दूध 1 लिटर, त्याच्यातून साई निघती चमच्याभर. असा वर्षभर चमचा टाकून बरणीवर तूप तयार झालं. आणि उन्हाळ्यामध्ये सून पण गावी आली मे महिन्याच्या सुट्टीत, आणि लेक पण आली. आणि मग मुंबईला निघाल्यानंतर ती तुपाची बरणी सासू सुनेला देणार का नाही? निघेल देणार. सुनेला काही त्रास होईल का तूप घातल्यावर? का? तो जिव्हाळा पाहिजे. इथे काय सांगितलं त्यांनी, माझ्यामध्ये दोष दृष्टी न ठेवणाऱ्या तुला तुपाची बरणी देऊन टाकणार. आणि सारखी कंप्लेंट करते, तुला तूप देणार नाही. तसे हे सारखे देवाची कंप्लेंट. देव आमच्या मागं लागला, देवाने असं केलं, देवाने तसं तुला ज्ञान दिलं तरी होणार नाही. देवाची कंप्लेंट करतो. देवाने मारलं झोडलं तरी बरंच म्हणायचं. आईने मुलाला मारल्यानंतर मुलगा चुलतीकडे रडायला जातं की नाही? आईकडेच जातं की नाही? तसं देवाने आपल्याला मारलं तरी आपण कोणाकडे जायचं? देवाकडेच. मग तो आपल्याला ज्ञान देणार. माझ्या गुणामध्ये दोष दृष्टी न ठेवणाऱ्या तुला सांगेन, जे ज्ञान जाणून झाले असता अशुभ संसारापासून तू मुक्त होशील. संसार अशुभ आहे का? आता मी परत विचारतोय. अशुभ संसारापासून मुक्त होशील. जोपर्यंत ब्रह्मज्ञान नाही झालं तोपर्यंत संसार अशुभच. आणि ज्या दिवशी ब्रह्मज्ञान होईल तेव्हा संसार शिल्लक नाही. ज्याला ब्रह्मज्ञान नाही झालं त्यांनी म्हणायचं, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोटी. म्हणून मृत्यूलोकी सुखाची कहाणी ही ऐकली कोणी? श्रवणी कैशी सुख निद्रा अंथुरणी इंगळाच्या. परत अजून एक, संसार दुःख मूळ. कोण म्हटलं? शबास शबास, याला हसायला आली. हिला कसं काय कळालं तो म्हणतो संसार दुःख मूळ. कंशी बाबा काहीच बोलायला तयार नाहीत आणि ही बोलते. अरे बापरे, जोडी बी कशी आली साहेब? अरे काल तुझी आठवण काढली होती मुक्ताबाईने आधी. कोणी? बाबांनी. बाबा कोणी आठवण काढली होती? मुक्ताबाईंनी कोणाला ज्ञान दिलं होतं? हे असंच आहे. परत मला आठवलं अजून, ज्याला संसाराचा अनुभव नाही तो म्हणणारे दुःख बांधवडी संसार आहे. आणि ज्याला अनुभव येतो काहीच बोलत नाही, त्याला तेवढी सुद्धा बोलायची वासना ठेवली नाही. तसं ज्याला आत्मज्ञानाचा गंध नाही तो बोलायला पुढे सरसावलेला आहे.
आणि ज्याला बोलायचं ना तो वेद जर मौन राहिले तर म्हणलं आपलं काम नाही, आपण आपलं गप पडून राहिलं, पडून राहील तर हे ठाई उगाच संताची आहे बाई. तुला सांगेन ते ज्ञान जाणून झाले असता अशुभ संसारापासून तू मुक्त होशील. जोपर्यंत ब्रह्मज्ञान झाले नाही संसाराचं मूळ स्वरूप रश्शी. आता मी तुम्हाला सांगेन, आता रश्शी नाही म्हणणार, नवरत्नाचा हार पडलेला आहे. आणि तुम्हाला वाटलंय काय मामा, मामा लगेच खुश झाली नवरत्नाचा हार पडला. ती पण खुश झाली. कोण जास्त असते इकडे दादा? तेच पाहिजे, नवरत्नाचा हारच पाहिजे ना आपल्याला. आणि तो दिसला साप, आता काय होईल? लटलट लटकाप होईल का नाही? पण पक्क झालं नंतर मामा काय नवरत्नाचा हारी कोण कोण पळून न्यायला पुढं सांगा बरं. त्याप्रमाणे हा संसार आहे. दुःख बांधवडी कोपर्यंत साप वाटतोय तोपर्यंत, पण आहे काय नवरत्नाचा हार. तसा आता तुझं वाक्य या नाशिवंत संसारानेच शाश्वत परमात्मा जोडून दिला आपल्याला. नाशिवंत संसाराने शाश्वत परमात्मा जोडून दिला आपल्याला. पा अजून एक वाक्य आलं होतं, गेलं झटकन बाजून निघून. ते म्हणले महाराज आज के लिए इतना काफी आहे. ठीक आहे ना? कुठे आलो होतो आपण? बस पहिल्याच याच्यात संसारापासून तू मुक्त होशील. मग नंतर नाही दुःख बांधवडी नाही संसार. मग सुखाचे व्यावहारी सुख लाभ झाला, आंधला आनंद कोंडला मागे पुढे. पा आठवलं पा की परत गेलं. हा लोहाही लोहे को काटता है हे सांगायचं होतं आता बरोबर पटणार. लोहाही तसं संसारानेच, या नश्वर संसारानेच परमात्म्याला जिंकून दिलं. जिंकावा असा त्याला परमात्म्याला जिंकलं आणि जगात यशस्वी झालो म्हणून तो कीर्ती विजयाचा झेंडा घेऊन नाचत असतो. अथवा काय म्हणत होते साहेब तुम्ही? संसाराबद्दल काहीतरी बोलत होते. काय नाही काय बोलायचं त्याच्यामध्ये, आता काही शिल्लक राहिलंच नाही. हे नाही. अथवा अर्जुना माझ्या अंतकरणातील जीवाचे अतिगुह्य, बघा अंतकरणातल्या गोष्टी देवाने अर्जुना सांगितले, कोणालाही कोण सांगत नाही. त्यामुळे हे म्हणणारच काय आहेच नाही. ठीक आहे. अथवा अर्जुना माझ्या अंतकरणातील जीवाचे अतिगुह्य असे जे ज्ञानाचे अधिकारण जे परमात्म तत्व ते तुला पुन्हा सांगतो. आता मनाने हे जीवाचे आंतरिक गुह्य फोडून, आता या मानाने हे जीवाचे आंतरिक गुह्य फोडून ते तुला मी का सांगतो अशी जर कदाचित तुझ्या मनात सहज शंका येईल तर बाबा रे ऐक, तू समजदार असून केवळ आस्थेची श्रद्धेची मूर्ती आहेस आणि जे तुला आम्ही सांगतो त्याची अनादराने तू हेळसांड करीत नाही. सांगितलेल्या गोष्टीचा पूर्णपणे विचार करतोस. या ओळी नाहीत का त्याच्यामध्ये आपल्या ह्याच्यात? नाहीत ना. हा त्याला आपण फक्त श्लोक घेतलेला आहे, फक्त श्लोक घेतलेले त्याला. म्हणून आमची गुह्य गोष्ट बाहेर पडून त्याचे गुप्तपण मोडले तर मोडो, शिवाय न बोलवायची गोष्ट तीही बोलावी लागली तर लागो. बघा न बोलावायची गोष्ट आहे पण बोलावे लागले तर चालेल. पण आमच्या हृदयातील गुह्य गोष्ट म्हणजे तत्वज्ञान तुझ्या हृदयात पडो, उदय पाहो 37 पाहू. अगा आथी कीर दूध 37. हा मनोनी गुड पण आपुले मोडो वरी न बोलणे ही बोलणे घडो, बोलावे घडो परी आमुचिया जीवाचे पडो. तुझ्या जीवी माझ्या अंतःकरणाचे ते तुझ्या जीवात पडावं. आणि त्याच्या पुढे सांगतात बघा, अरे खरोखर स्तनात गुप्तपणे दूध साठवलेले असते तरी त्याची गोडी स्तनाला नसते. जर अनन्य भावाने सेवन करणारा मिळाला तर त्याची स्तनपान करून इच्छा तृप्त होण्यासाठी ते आपल्या स्तनातील दूध सरले तरी हरकत नाही. एक नंबर उदाहरण. दुसरं, मुंड्यातून बी काढले कणगीतून ते निर्मळ तयार केलेल्या जमिनीत पेरले. हे वाक्य महत्वाचे. कुठं पेरले? डोंगरावर. निर्मळ पेरलेल्या निर्मळ केलेल्या
जमिनीत पडले पेरले तर ते सांडणी लवणी वारी गेले असे म्हणता येईल काय? याकरता प्रशस्त सरस अंतकरणाचा शुद्ध बुद्धीचा निंदा न करणारा एकनिष्ठ असा, तुम्ही आपण कोणाबद्दल काही बोलत नाही हा तसा तो तसा नाही बोलायचं, तसं बोलल्यामुळं आपल्याला ज्ञान होत नाही, आपली जी एनर्जी ती वेस्टेज जाते। जर तुम्ही निंदा नालस्ती नाही केली तर आपली प्रगती बऱ्यापैकी होती। बुद्धीचा निंदा न करणारा व एकनिष्ठ असा तुझ्यासारखा जर भक्त श्रोता असेल तर त्याला आपली मनातील गुप्त गोष्ट आनंदाने सांगावी। तर ह्या गुणांनी संपन्न असा सांप्रत तुझं वाचून इतर दुसरा कोणी नाही, म्हणून गुप्त अशी गोष्ट तरीही ती तुझ्यापासून चोरून ठेवणे मला योग्य वाटत नाही। या ओळी घ्यायच्या। आता वारंवार गुप्त गुप्त म्हणून वाखणणी करणे तुला चमत्कारिक कंटाळवाणी वाटेल, तर आता हे गुह्य म्हणजे विज्ञान रूप प्रपंचिक ज्ञानाचं ब्रह्मज्ञान सांगतो। जेव्हा आपण ते गुह्य गुह्य तर म्हणूनच माणूस अनुग्रह घ्यायला घेतो, काय गुह्य तर बघू द्या बाबाकडं, आणि तिथे आले बाबा गुह्य गुह्य मग त्याला सांगायलाच पाहिजे। परंतु खरे किंवा खोटे नाणे एकत्र मिसळल्यावर ज्याप्रमाणे फाडी परीक्षा करून लावून निराळे करतात, आता सध्या हीच लोक नाहीयेत। कोणते? ज्याप्रमाणे फाडी परीक्षा करून, फाडी म्हणजे कशा अशा नोटा फाडून बघायच्या, चेक करून बघा, पेट्रोल पंपावर गेलो कसा बारकाईने पाहतो आहे का नाही, त्याप्रमाणे आपण चेक केलं पाहिजे। ही आहे का परीक्षा? काय तुकाराम महाराजांना याच्यातून अभंग सुचला, दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो पारखी, दूधही पांढरे ताकही पांढरे, पण हे जेवणारे नाहीत म्हणून चवी न जाणती, जेवढे आहेत ते जेवायला नाही आलेले, बस तेवढ्याला झाले, काय घ्यायला सुगंध घ्यायचा जायचा निघून। जेवायला नाही आले, जेवायला आले असते ना त्यांनी त्याचा खडाच लावला असता। किंवा राजहंसाने आपल्या चोचीची सांडस करून एकत्र मिसळलेले दूध व पाणी निरनिराळे करावे, त्याप्रमाणे हे ज्ञान आणि विज्ञान तुला आता स्पष्ट विभाग करून सांगतो। म्हणजे मग मळणी करून एकत्र मिळालेला कोंडा व धान्य उपन्याकरता वाऱ्यावर धरले असता कोंडा उडून जाईल, धान्याची खाली रासच सहजच रास उर्वरित राहते, त्याप्रमाणे हे जाणल्याबरोबर शरीराची आणि जन्म मरण रूपी संसाराची परभारे गाठ घालून देऊन मुमुक्षु आत्म स्वरूप मोक्ष ऐश्वर्याच्या पट्टावर येऊन बसवते। 46 घेतले, तैसे जाणतली यासाठी ही ओळ आहे। संसार संसाराची गाठी, त्या दोघांच्या तिथे गाठी घालून दिल्या का आपण चाललो, लावून बैसवी पाठी मोक्ष श्रीच्या। हे सगळ्या ओळी घ्यायच्या सगळ्या, याच्यावर प्रवचन करायला तुम्हाला सोपं आहे काय? आणि प्रवचन करायला सोपं म्हणण्यापेक्षा आपल्याला पहिलं कळायला सोपं आहे, अनुभवायला सोपं आहे। श्लोक क्रमांक 2, हे ज्ञान विज्ञानाचा राजा, गुह्याचा राजा। बघा हे ज्ञान कसं आहे, हे ज्ञान विद्यांचा राजा आहे, सगळ्या विद्यांची राजविद्या, सगळ्यांचा राजा आहे, सगळ्या गुह्यांचा राजा। अत्यंत पावन असे ही उत्तम ज्ञान आहे, याचे अत्यंत उत्तम ज्ञान आहे, याचे ज्ञान अनुभव प्रत्यक्ष येतो, याचे ज्ञान अनुभव प्रत्यक्ष येतो। बघा या ज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव येतो। मिरची, काळी मिरची, लाल मिरची आणि जरा साधारण पोपटी, याचा प्रत्यक्ष अनुभव येतो। प्रत्यक्ष म्हणजे लगेच, तसा या ज्ञानाचा अनुभव येतो। हे धर्माला धरू नाही, म्हणजे सगळ्या गोष्टीला जेवढं मोठ्या महात्म्यांनी मानलेलं आहे त्याला मान्यता दिलेली आहे, हे संपादन करण्याला सुलभ आहे, सोपं आहे, अव्यय आहे, त्याचा लूट नाही होत, त्याचं कमी नाही होत, कर्माच्या फलाप्रमाणे याचे फल क्षीण होत नाही। साहेब अर्थ वाचा दुसऱ्या श्लोकाचा,
सर्व विद्यांचा राजा, सर्व गुह्यांचा स्वामी, पवित्र, उत्कृष्ट, प्रत्यक्ष अनुभवास येणारे, धर्माला अनुसरून असलेले, अनायासे आचरण करता मिळविता येणारे आणि क्षयरहित आहे. बघा, अनायासे हे एक महत्वाचं आहे. त्याच्यात मधलं वाक्य इकडे सुलभ आहे संपादन करा, अनायासे आणि संपादन करण्यास सुलभ आहे, म्हणजे संपादन तरी करण्याची इच्छा आहे, पण तिकडे नसली तरी अनायासे तुमच्या पदरात पडणार. आणि याच्यासाठी होतं ज्ञान अनुभव प्रत्यक्ष येतो, हे वाक्य तिकडं पण गरजेचं आहे. बघा त्याच्यामध्ये ते आपल्या याचे ज्ञान अनुभव प्रत्यक्ष येतो. आणि हे अनायासे म्हणजे आपण कामधंदा करता करता, गाडी चालवता चालवता, गोरा कुंभाराला मडकी घडवता, सेना महाराजांना नावेगिरी करता करता, तुम्हाला आपल्याला गृहिणीचं काम करता करता अनायासे सायास न करता मिळते. हे एकदा पडलं म्हणजे कसं, एकदा विरजन पडलं दुधात का अनायासे दही होतं का रात्रभर जागावं लागतं तसे हे होतं. त्याप्रमाणे ज्याला या ब्रह्मैक्य ज्ञानाला सर्व ज्ञानाच्या गावात मुख्य श्रेष्ठत्वाच्या आचार्य पदवीचे स्थान मिळते, ज्याच्याकडे आहे त्याला सुद्धा. तुम्ही जावा बरं, जावा मोठ्या सभेत जा, तुम्हाला नाही ओळखणार व्यवहाराने, पण तुमची ती छबीच सांगणार, आजा बैठो या बैठो असं होणार. असं होतं, तुमची काहीच कोणाशी ओळख नसू द्या. मी असे पाहिले इथे सप्ताह झालायचा मधने बाबा अमृत अनुभव करत होते, मला म्हणायचे जा तुम्ही पुढं, मी येतो मागून. आणि एकदा चाल चालू झाली का बाबा बरोबर यायचे. सगळे लोक पार पुढं आदराने स्थान. शिंदे दादा आमच्या गावी आले का आमच्या वाडीत बाजूला कार्यक्रम असायचा, दादा म्हणायचे चला इथं झोपण्यापेक्षा आपण जाऊ. त्यांच्याच गाडीवर जायचं आम्ही. तिथे गेल्यानंतर सगळे महाराज सुद्धा त्याची काय घेतात, दखल घेतात महाराज, कारण ते बरोबर ती नजरेनेच कळतं. बरोबर दर्शनी प्रशस्ते पुण्य पुरुष. बघा ते पदवीचे हे श्रेष्ठ मुख्य श्रेष्ठत्वाच्या आचार्य पदवीचे स्थान मिळते. तुम्ही नॉर्मल प्रवचन करायला लागा आणि जेंटलमेन सगळे असावेत आणि तुमची एंट्री व्हावी. ते म्हणणार महाराज बसा तुम्ही करा. असं होतं, असं होतं, असं झालं कितीतरी वेळा. जे ब्रह्मैक्य ज्ञान सर्व गुह्याचा स्वामी असून पवित्र वस्तू राजाचा आहे. बघा सगळ्या गुह्यांचा स्वामी आहे आणि तो पवित्र आहोत. आणि जे ज्ञान धर्माचे अधिष्ठान असून, इथं अजून क्लिअर केलं, धर्माला धरून नाही, धर्माचे अधिष्ठान म्हणजे धर्म त्याच्यातून प्रगट झाला, त्याच्यावर अवलंबून आहे व सर्व उत्तमात उत्तम आहे. व ज्या ज्ञानाची प्राप्ती झाली असता पुन्हा दुसरा जन्म घेण्याचे कारणच राहत नाही. ते नामदेव महाराजांना नव्हतं, ते कच्च मडकं म्हणून होतं. आणि ज्ञान भेटल्यानंतर ते म्हणतात सद्गुरु नायकी पूर्ण कृपा केले. त्याच्यामध्ये 3ऱ्या चरणामध्ये म्हणतात तया उतराई व्हावे कवन्या गुणी जन्मा नाही येणे ऐसे केले. अशी कोणाची तरी छाती टाकू ठोक करून बोलायला पाहिजे ना, अरे आम्ही जन्माला येणार नाही. आमचं काही घर नाही, ते काय एवढं सोपं नाही. जन्माला येणार नाही आपल्याला असं केलेलं आहे. आणि हे प्रत्ययाला आल्यावर बोलणार, सिंहगर्जना करणार. तो जन्म घेण्याचे दुसरा जन्म घेण्याचे कारणच राहत नाही. कारणच सकारात्मक कारणच आहे का तिकडे नाही, राहत नाही. जे ब्रह्मज्ञान श्री गुरूंच्या मुखाने तत्वमस्यादिक महावाक्याद्वारे अमळसे उदय पावल्यासारखे दिसते, गुरुजींच्या मुखातून आल्यासारखं दिसतं, पण ते प्रत्यक्ष आपल्या हृदयातच असतं. असं पहिलं गुरुजीला कळायला पाहिजे, मग शिष्याला कळत, हे का नाही. पण ते शिष्याच्या हृदयात नित्य स्वतः सिद्धत असते. तसे ते ब्रह्म स्वयंप्रकाश असण्यामुळे त्या सहजच प्रत्यक्ष अनुभवास येऊ लागते. ते स्वयंप्रकाश येते म्हणून प्रकाशक असल्यामुळे त्याला कोणी प्रकाशित करावं लागत नाही. त्याचप्रमाणे सुखाच्या पायरीने चढत गेले असता ज्याची भेट होते आणि मग जे भेटले असता निश्चय करून भोगता
योग्य भोगणे ही त्रिपुटी संपते. काय करायला पाहिजे इथं? भोगता भोग्य करायला पाहिजे. इथं काय झालं? योग्य. ते म्हणतील भोगता योग्य झाला आणि भोगणे घडले. ठीक आहे नाही. इथे ना लगेच करू का? अक्षर बरोबर नाही येणार. साहेबांचं अक्षर काय आहे बाबा? दोन्ही साहेबांचं. भोग्य भोग्य जमलं बघा. त्याप्रमाणे सुखाच्या पायरीने चढत गेले असता ज्याची भेट होते, हळू 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 तिथे गेल्यानंतर मग जे भेटले असता निश्चय करून भोगता भोग्य आणि भोगणे ही त्रिपुटी संपते. परंतु ज्या भोग प्राप्तीच्या सुखाच्या अलीकडच्या काठावर उभे राहिले असता ही चित्त आनंदाने भरून जाते. बघा, परंतु ज्या भोग प्राप्तीच्या सुखाच्या अलीकड काठावर उभे राहिले असता चित्त आनंदाने भरून जाते. प्रत्यक्ष ब्रह्मरूप नाही झाला तो तरी नुसतं पाहिलं त्याची थोडी काय लागली? हा, झुळूक लागली, त्याची थोडी चटक चवू लागली. हा, लवलेश त्याला लवलेश नाही असं नाही, त्याचा लेश त्याला झाला तेवढ्याच याच्यावर तो असे सुलभ. बघा, म्हणजे अलीकडच्या काठावर पूर्ण नाही झाला याचा अर्थ, तरी पण त्याला अलीकडच्या काठावर उभे राहिले असता चित्त आनंदाने भरून जाते. आणि पलीकडच्या काठ्यावर गेले चित्त संपते. बरोबर, पलीकडच्या काठावर गेलं चित्त संपलं. अलीकडच्या काठावरच थोडस, म्हणून मोक्ष रेखे आला. पूर्ण तिकडं नाही गेला आणि पुरा इकडं नाही, मध्ये येतो. असे ते सुलभ सोपे असून शिवाय तेच परब्रह्म होय. खरोखर या ज्ञानात आणखीन एक गुण आहे. जे ज्ञान आहे ना तेच काय आहे? परब्रह्म आहे. खरोखर या ज्ञानात आणखीन एक गुण आहे, तो हा की हे ज्ञान प्राप्त झाले असता ते कधीही नाहीसे होत नाही. आहे का नाही? एकदा भेटलं का ते पुन्हा विसरत नाही. म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत ते ध्यानात राहणार. अहो, ते ज्ञानच आपल्याला विसरून देत नाही, तेच आपल्याला आठवण करतं सारखं. जे अनुभवले असता बघा ते कधी प्राप्त झाले असता नाहीसे होत नाही. आणि पुढचा टॉपिक, हे अनुभवले असता मुळीही कमी होत नाही, शिवाय विटतही नाही, म्हणजे उष्ट होत नाही. हे तर्क कुशल अर्जुना, तुला हुशार आहे, तर्क कुशल आहे, नुसतं हे असं कसं ते तसं कसं विचारतो. आता तू जर अशी शंका घेशील एवढी ज्ञानासारखी अप्रतिम वस्तू असता लोकांच्या हातून नजरेतून कशी बरी राहिली? बरोबर, आपल्याला प्रश्न पडतो ना, एवढे ज्ञानेश्वरी भागवत सगळं चालले तरी या लोकांच्या नजरेतून ही कशी राहिली? म्हणजे इतक्या उत्तम वस्तूच्या प्राप्तीकरता लोक का प्रयत्न करीत नाहीत? बरं, लोक प्रयत्न करीत नाहीत असे नाहीत, त्यांचे प्रयत्न साधे आहेत का? बघा, कारण जे लोक एकत्र म्हणजे 100 1 रुपया व्याजा करता ठगास पैसे देण्याच्या आगीतही उडी घालण्यास मागे पुढे पाहत नाही. म्हणजे एखाद्याला 100 रुपये व्याजाने जर तुम्हाला मी पैसे दिले तर तुम्ही मला किती देणार आहेत? 1 रुपया व्याज. 100 कोणाचे आहेत? माझेच. पण तुमचं पेटलं आता आलं का तर उडी कोण मारणार? जर घर विजवायला तुमचं मी 1 रुपयासाठी जळत्या आगीत उडी मारणारा माणूस हे अनायासे फुकट मिळणारं ज्ञान का घेत नाही? बाप भाग्य कैसे. आणि साहेबांनी काल सांगितलं त्याचा शेवटचा जन्म असेल त्यालाच. मागे पुढे ते आगीत उडी घालण्यास मागे पुढे पाहत नाही. ते लोक सहज आपल्या ठिकाणचीच असलेली स्वस्वरूपात्मक ब्रह्मानंदाची गोडी कशी टाकतील? प्रश्नचिन्ह. तुला वाटेल कसे टाकतील? तरी पवित्र आणि रमणीय तसेच सुख उपायानेच प्राप्त होणारे जाणण्यास सुलभ, सुखोपायानेच प्राप्त होणारे जाणण्यास सुलभ, अति सुखकारक, धर्माला पूर्ण अनुकूल, शिवाय आपल्या ठिकाणीच आपणास प्राप्त होते. कुठं बाहेर फिरायला जावं लागत
नाही. त्याचप्रमाणे सर्व गोष्टी अनुकूल सुखकर असताही लोकांच्या हाती लागल्याशिवाय ते कसे राहिले? प्रश्नचिन्ह. ही शंका घेण्यात जागा आहे खरी, परंतु तू अशी शंका धरू नकोस. त्याचं उत्तर 3रा श्लोक आहे. त्याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही. पाहे पादूत पवित्र गोड. कोणला? ऐकणाराला का सांगणाराला? पाहे पादूत पवित्र आणि गोड. एकाने यांच्या इकडे साहेबांच्या गावाला कीर्तन केलं. माते नेनोनी भजन. आईची दशकिरेला माते नेनोनी भजन. आईला न ओळखता केलेलं भजन. देवायाची गाडी आण म्हणून तुला आईला नीट ओळखणारी कर्माचे डोळे ज्ञान. सांगा बरं किती समाज, किती खालच्या थरात. ज्या आई बापाने जन्म दिलाय त्याला सांगावं लागते त्यांना नीट सांभाळतो. भावाला कसा नीट सांभाळेल? सांभाळेल का? कल्पनाच करू शकत नाही. भावाला सांभाळेल? आई बापाला सांगावं लागत आहे येड्याला. भावाला कसं सांभाळेल? शेजारच्याला तर पार जवळच नाही येऊन द्यायचं. तो कुत्र्यासारखा भा 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 करीत राहील नुसता. श्लोक क्रमांक 3. हे अर्जुना, या आत्मज्ञान रूपी धर्मावर श्रद्धा न ठेवणारे, बघा 4थ्या अध्यायात, म्हणून संशय आणतो ही विनाशाची वाघोर या प्राण्यांची. आत्मज्ञानावर धर्मावर श्रद्धा न ठेवणारे पुरुष मला प्राप्त न होऊन मृत्यूयुक्त संसार मार्गात निवृत्त होतात. म्हणजे संसार मार्गात परत येतात पुन्हा 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 पुन्हा. हे पहा, गायीचे दूध हे पवित्र गोड असून तसेच अगदी जवळ काशेच्या त्वचेच्या पडद्याच्या आतच आहे. परंतु दादांनी याच्यावर एक खूबी सांगितली होती, लक्षात नाही राहिली माझ्या. तेव्हा म्हटलं होतं लक्षात ठेव. गायीच्या दुधाजवळ, गायीच्या काशेजवळ गोचिडे, तो अशुद्ध रक्त सेवन करतो. त्याला किती अंतर आहे असं काहीतरी ते बोलले. किती अंतर आहे, किती जवळ आहे. त्याच्यापेक्षा एक वाक्य वेगळे म्हटलं होतं. ते त्वचेच्या पदराच्या आतच आहे, परंतु तो त्याग करून गोचूड अशुद्ध असे रक्ताचे सेवन करीत नाही. काय म्हणजे हे प्रवचन ऐकणाऱ्यांना सगळ्यांना बोललेले होते. आत्मज्ञान म्हणजे गायीचं कास आणि तिच्यातलं दूध, आणि हिच्या जवळच येते कोण? ऐकणाऱ्यांना सगळ्यांना काय संज्ञा दिलेली? तर किंवा कमळाचा कांदा व बेडूक हे एकेच ठिकाणी वास्तव्य करतात. यांना दुसरी उपमा दिली. काय? बेडूक. म्हणजे पहिल्यापेक्षा वरची स्टेप झाली त्यांची. कमळकंदाचा कांदा, बेडूक हे एकाच ठिकाणी वास्तव करतात, परंतु कमळातील मकरंदाचे सेवन भ्रमर दुरून येऊन करतात. जवळ असणाऱ्या बेडकांच्या वाट्याला केवळ चिखलच उर्वरित राहतो. म्हणजे पवित्र तीर्थाच्या ठिकाणी तुम्ही सांगितलं त्या दिवशी ते किती लांबून आले पंजाब मधून तिथे, आणि त्या बेडकांना काय चिखल, आणि ते मात्र मकरंद सेवन करत जातात. आता हा नियम कोणत्याही तीर्थाच्या ठिकाणी तुम्ही लागू करू शकता. जे लांबून जाणार ते भ्रमर आणि जवळ असणारे, अथवा दुर्दैवाच्या घरी हजारो मोहरांनी भरलेल्या कढया पुरलेल्या असून कढया त्याचे त्याला ज्ञान नसल्यामुळे तो तेथे बसून उपवास काढून दरिद्री अवस्था भोगून जीवित कंठितो. पूर्वी बँकेत पैसे नाही ठेवायचे, मग पैसे कुठे ठेवायचे? तर जमिनीत गाडून ठेवायचे. पण बाप सांगायला विसरला, आणि पोरग तिथंच बसून उपाशी दिवस काढते, पैसेच नाही, आणि बसले कशा? कढया आहेत खाली मोहराच्या, आणि त्याच्या उपवास काढते. म्हणजे हा दरिद्री 3रा माणूस आहे. त्याप्रमाणे प्राणी मात्राच्या सर्व सुखाचे विश्रांती स्थान, सर्व सुखाचा जणू उपवनच असा मी राम प्राण्यांच्या हृदयात असताना त्यांच्यावर अज्ञानाचे आवरण असल्यामुळे भ्रांत ज्ञानाची अज्ञानी जीवांची विषयावर वासना असते. हा सुद्धा दृष्टांतच आहे. तसं पाहिलं तर सगळ्यांच्या हृदयात राम असताना राम फिरायला कुठं बघायला जातात? ते इकडे इकडं. हाही दृष्टांत आहे, हाही दृष्टांत आहे, पण तो थोडा इकडं चालतो तिकडं चालतो. किंवा पुष्कळसे मृगजळ
डोळ्यांनी पाहून बघा, दृष्टांतातलंच परत आहे, म्हणजे हा 100% दृष्टांत याच्या माग, किंवा पुष्कळशे मृगजळ डोळ्यांनी पाहून जसा मूर्खांनी तोंडात गळत असलेला अमृताचा घोट थुंकून टाकावा व शिंप मिळाली असता तिच्या चकचकीतपणास भुलून गळ्यात बांधलेला परीस तोडून टाकावा, अशी काही आहेत. त्यांना मिळू नये पण ते टिकवता नाहीत, म्हणजे योग आला तरी क्षेम होत नाही. ते म्हणतात अमृत मिळालं, पण तो म्हणला हे गोडभर अमृत, तिकडं किती मृगजळाची मोठी नदी आहे, आणि काय केलं, अमृत थुंकून टाकलं. आणि गळ्यात काय होतं त्याच्या परीस, आणि त्यांनी काय पाहिलं, नदीच्या कडेला चक 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 चांदी दिला, परीस फेकून दिला. त्याप्रमाणे बघा इथे खरा सिद्धांत येतोय. त्याचप्रमाणे ज्याच्या मनावर अविवेकामुळे शरीरवर शरीर संबंधी पुत्राधिकांविषयी अहम ममतेचा पगडा बसलेला आहे, ते बिचारे मी माझे या लगबगीत मला प्राप्त होत नाहीत, म्हणूनच ते जन्म मरणाच्या 2 थड्या असलेल्या भवनदीत बुचकळ्या गटांगळ्या धक्के खात बसतात. सहज विचार करून मी कसा आहे हे पाहिले असता सूर्य ज्याप्रमाणे वाटेल तिकडून पाहणाराला आपल्या तोंडासमोर दिसतो, तसा मी सर्वात सदा समोर म्हणजे सामान्य रूपाने प्रत्यक्ष आहे. कसं आहे, विशेष रूपाने नाही ना, सामान्य रूपाने. तथापि केव्हा म्हणजे दिवसा दिसणे किंवा केव्हा म्हणजे रात्री न दिसणे, ही अशी ही उणीव त्या सूर्यात आहे, ती माझ्या ठिकाणी नाही. बघा सूर्य तोंडासमोर आहे सतत, पण दिवसा ढग आल्यावर दिसत नाही आणि रात्रीचा दिसत नाही. तसा देव रात्रीचा आपल्या तोंडापुढे नाही, किंवा दिवसा जसा ढग आल्यावर नसतो तसा नाही, कंटिन्यू आपल्या मुखासमोर आहे. श्लोक क्रमांक 4 वाचून थांबूया. ज्याचे स्वरूप नाही अशा मी हे सर्व जगत व्यापले आहे, सर्व भूते माझ्यामध्ये स्थित आहेत, पण मी त्या भूतांमध्ये अवस्थित नाही, मी त्या भूतात राहिलेलो नाही. आता ही घोटाळ्यात पाडणारीच वाक्य नाही. मी भूतांमध्ये, भूत माझ्यात आहेत, पण त्या भूतांमध्ये मी नाही. पा अरे माझ्या निर्गुण स्वरूपाचा विस्तार म्हणजेच हे सर्व जग नव्हे काय. त्याप्रमाणे दूध विरजले असता तेच स्वभावता दही होते. बघा बरं किती वाक्य, किती एका स्पष्ट. माझे विस्तारीलपणाची नावे हे जगच नव्हे आघवे. बघा हे जग नाहीच, सगळं काय मीच आहे. जैसे दूध मुराले स्वभाव आहे तरी तेच दही. आता दूध दिसत नाही, पण दही जरी असलं तर ते कशाच आहे, किंवा बीजच वृक्ष झाले अथवा स्वर्ण अलंकार होते. त्याप्रमाणे निर्गुण असा जो मी एकटा मी, त्या माझ्यापासून मायाद्वारा जो विस्तार, अरे ते जग आहे 65 का बीजचे झाले तरू अथवा भांगार चालू को तैसा मज एकाचा विस्तारू, ते हे जग. माझे स्वरूप जगत उत्पत्तीपूर्वी अव्यक्त असते, तेव्हा निराकार असते. मग तेच मायेच्या संबंधाने सृष्टीच्या रूपाने विस्तार पाहून सन्निपात वायूच्या लहरीतील बडबडी आहेत. पा काय वाक्य. मग आता मीच पुढे पानबत्ती, हा 2 गेले पान, तेच म्हणलं काय झालं. सृष्टीच्या रूपाने विस्तार पाहून आकाराला येते, म्हणजे मी तत्वता निर्गुण असून माये उपाधीमुळे साकार होतो. आपण कसे आहेत, पहिले निर्गुण आहे, पण मायेचा आकार केल्यामुळे काय झालं, आपण सगुण झालेलो आहे. मी अधिष्ठान रूपाने हे त्रैलोक्य व्यापले असे जाण. हे सगळं त्रैलोक्य व्यापले कशा, अधिष्ठानाने. मत तत्वापासून तो देहापर्यंत सर्व भूते खरोखर माझ्याच सत्तेवर मिथ्या भासतात, माझ्या सत्तेवर भासतात, पण ती कशी आहेत, मिथ्या आहेत. वास्तविक कोण आहे, मीच आहे. ज्याप्रमाणे पाण्याच्या ठिकाणी फेस भासतो, परंतु त्या फेसाच्या आत पाहिले असता पाणी दिसत नाही, किंवा अर्जुना स्वप्नात जीवाचे अनेक दृश्य इत्यादी ज्याप्रमाणे जागे झाल्यावर पार नाहीसे होतात, त्याप्रमाणे सर्व भूते म्हणजे फेस नाही. फेस म्हणजे पाणी नाही, तसं हे जग दिसतंय ना, हे मी नाहीच आहे. तर हे जगच परमात्माच आहे मी, पण जे दिसतंय
तो फेस आहे, नॉर्मल आहे, त्याच्यापासून निर्माण झालं, पण ते मी नाही, पण ते माझ्याशिवाय नाही. म्हणजे तसं पाहिलं तर सरसकट मी असं यांना सांगायचं. पण तुमची लय चिटका चिटकी त्याच्याशी राहू नये, आसक्तीजन्य भाव नको व्हायला. त्याप्रमाणे सर्व भूते जरी माझ्या ठिकाणी भासली तरी मी नाही, हा युक्तिपूर्ण विचार तुला मागे अध्याय 7 श्लोक 12 मध्ये सांगितलाच आहे. म्हणून पुन्हा तीच गोष्ट काय सांगावी, ही विस्ताराने बोलणे राहू दे. तिथं ज्ञान आणि विज्ञान सांगितलं होतं ना, ते विस्ताराने बोलणे राहू दे. माझी इच्छा एवढीच आहे की तुझी दृष्टी माझ्या यथार्थ स्वरूपाला आत्मतत्वाने ज्ञान संपादनार्थ पोहोचो, म्हणजे माझ्या स्वरूपाचे यथार्थ ऐक्य ज्ञान तुला हो, म्हणजे झाले. आता आपले सुद्धा इथे झाले 70 ला. याच्यातून यांना काय सांगायचं त्याचं पुढे अजून क्लिअर करणार आहे. पुढं आपल्या डोकाचा गोळ नको व्हायला, ते सरसकटच सांगणार ते सगळं. अजून काय सांगतात बघा, लाकडामध्ये जी ओंडके आहेत ते ओंडके त्या बीजाशिवाय नाही, पण आता त्या ओंडक्यामध्ये बीज नाही. बस आता एवढं समजलं का, सगळं समजलं. असो, ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 9 ओवी क्रमांक 70 इथे आपण थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान श्री ज्ञानेश्वरी संत मालिका तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देऊया. पुंडलिक वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय. सच्चिदानंद रामदास बाबान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा मोरया. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दानहि. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो ते लाभो. प्राणीनाथ वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी भेटतुता भूता, चला कल्पतरूचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमेचे अलांचन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी त्रिलोकी. भजी जो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथो भजिवे विशेष लोकी. दृष्टादृष्ट विजय होवावे जी. एत म्हणे श्री विश्वेश्वराहो, हा होईल दान बसाहो. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणे सुखिया झाला. हरि ओम शांती शांती शांती.